मुरगुड नगरपालिकेची सुधारित 10 कोटींची नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून 3 वर्षातच दुरुस्ती निघाल्यानं त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराला तत्काळ नोटीस काढा अन्यथा कारवाई करा अशी मागणी पालिका सभेत नगरसेवकांनी केली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुहासिनी पाटील होत्या। पालिकेच्या 10 कोटीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सन 2019 साली सुरू झालं। ही योजना सन 2023 साली कार्यान्वित झाली, पण ती सुरळीत मार्गी लागली नाही। या योजनेद्वारे शहराला पाणी वितरण व्यवस्थित होताना दिसत नाही। शहराला 24 तास पाणी देण्याचं नियोजन बारगळले। सध्या शहराला नळाद्वारे 20 मिनिटेच अल्प पाणी पुरवठा होतो। अनेक ठिकाणी गळती आहे, व्हॉल्व्ह खराब झाले आहेत, तसंच फिल्टर हाऊस मधील टँकचे मोटर गिअर बॉक्स, ब्लेड इत्यादी दुरुस्तीची कामं 3 वर्षांच्या आतच निघाली आहेत। त्यासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च येणार असल्यानं तो संबंधित ठेकेदाराकडून वसूल करून घ्यावा, अन्यथा त्याच्या डिपॉझिट मधून तो वसूल करण्याची सूचना नगरसेवक SV चौगले यांनी केली। थकीत मालमत्ता कर असणाऱ्या मिळकत धारकांना सूट देण्यासंबंधी विषय उपस्थित होताच अनेक नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शवत हा प्रामाणिक कर भरण्यावर अन्याय आहे, त्यामुळे कोणतीही सवलत देण्यात येऊ नये असं सूचित केलं। 4 वर्षांनी होणारी कर आकारणी सन 2026-27 या वर्षात करावयाची आहे। त्यासंबंधी मालमत्तांच्या पूर्ण मूल्यांकनाच्या विषयावर चर्चा झाली। यामध्ये नवीन बांधकाम झालेल्या मिळकतींचं मोजमाप करावं, तसंच मालमत्ता करात किती वाढ करावयाची आहे हे सभागृह ठरवेल। त्यानुसारच वाढ करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली। या विषयावरील चर्चेत नगरसेवक अनिल राऊत, दत्तात्रय मंडलिक आणि SV चौगले यांनी सहभाग घेतला। नमो उद्यानासाठी भूसंपादन तातडीनं करून जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। या सभेत प्रामुख्याने सफाई कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत घरे बांधून देणं, बाळासाहेब ठाकरे लोक कल्याण अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी कामं हाती घेणं, शहर हद्दीत फिरतं शौचालय उपलब्ध करून देणं, शहरातील गाव भागात दिशादर्शक फलक लावणं, ठिकठिकाणी सोलर पॅनल आणि लॅम्प बसवणं, हुतात्मा तुकाराम चौक ते राम मंदिर रोडच्या दुतर्फा वृक्षारोपण करणं, पालिका वापरात नसलेली वाहनं आणि यंत्र भंगार विक्री करणं आदी विषय सभेत मंजूर करण्यात आले। विविध विषयांवरील चर्चेत नगरसेवक सुहास खराडे, सत्यजित पाटील, सुनील रणवरे, रणजित भारमाल, राजेंद्र आमते, सुनील मंडलिक, सुजाता पुजारी, वैशाली गोधडे, गीतांजली अंगज आदींनी सहभाग घेतला। मुख्याधिकारी आतिश वाळुंज आणि विभाग प्रमुखांनी उपस्थित प्रश्नांना उत्तरे दिली। विषय पत्रिका वाचन रणजित निंबाळकर यांनी केलं, तर कार्यालयीन अधीक्षक स्नेहल नरके पाटील यांनी आभार मानले।